श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, अन्नाची चव वाढवण्यासाठी आपण मिठाचा वापर करतो। ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते। मिठाच्या अनेक फायद्याविषयी आपणा सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे, पण आपल्याला माहिती आहे की एक चिमूटभर मीठ आपल्या आयुष्यातील समस्यांवरही विजय मिळवण्यास मदत करते। वास्तुशास्त्रानुसार मीठ घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मकता वाढवते। यासह घरात आनंद आणि समृद्धी आणते। चला जाणून घेऊया मीठ वास्तुदोषाशी संबंधित समस्या कशा दूर करते। वास्तुशास्त्रानुसार मीठ ठेवलेले पात्र स्टील किंवा लोखंडाचे नसावे। मीठ असलेले पात्र कोणत्याही धातूचे असावे। एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने घरात सुख शांती नांदते, तसेच घरात आर्थिक अडचण उद्भवत नाही। कुटुंबात सुख समृद्धी राहील। जर आपल्या घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असतील, ज्यामुळे आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असेल, तर घर मिठाच्या पाण्याने पुसावे। पुसण्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। यामुळे आपल्या घरात प्रेम वाढते। आपण दररोज हा उपाय करू शकत नसाल तर मंगळवारी हे नक्कीच करा। आरोग्य चांगले राहील। जर तुमच्या घरात बऱ्याच दिवसापासून कोणी आजारी पडत असेल, तर पलंगाजवळ काचेच्या बाटलीत मीठ ठेवा आणि महिन्याभरात ते बदलत राहा। ती व्यक्ती निरोगी होईपर्यंत हा उपाय करा। हा उपाय केल्यास आजारी व्यक्ती लवकर बरी होईल। नकारात्मक ऊर्जा दूर करते। प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात आनंद आणि शांती हवी असते, परंतु कधी-कधी वास्तुदोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा अशांततेचे कारण बनते। त्यापासून मुक्त होण्यासाठी घराच्या कोपऱ्यात पहाडी मीठ ठेवा। काही दिवस हा उपाय केल्यावर आपल्याला त्याचा परिणाम दिसेल। घरात सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती कायम राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा। तुमचे मत कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।